घाबरू नका. रिलॅक्स 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 एकदम. दुखत इथे, इकडे, इकडे वरती हात कोणचा दुखतो? ओके, दुखते इकडे मस्त दुखत. डोकं दुखतं वरती, छाती दुखते कधीतरी. ओके, सरळ झोपा आता. आता मी काय सांगतोय लक्षात द्या. तुमच्या कमरामध्ये 2 ठिकाणी प्रॉब्लेम आहे, L4-5 आणि L5-S1, आणि मानेमध्ये 1 ठिकाणी प्रॉब्लेम, C4-5 C5-6. आता कमरामध्ये गॅप पडून भरपूर दिवस झाले, म्हणजे त्यावेळेस जी डिक्स असते ती वरून खाली सरळ, त्याला भरपूर दिवस झाले, पण म्हणजे कमीत कमी 5 ते 10 वर्ष. आणि याच्या आधी तुम्हाला कमरामध्ये वाकून काम केलं, वजन उचललं, प्रवास झाला की कमरामध्ये टिच्च भरायचं, चमक भरायचं. पण एखादी गोळी खाल्ली, इंजेक्शन घेतलं, शेकवलं की बरं वाटायचं. पण आता एवढं 2-6 महिन्यात 12 महिन्यात काय झालं, एवढं काय किती पण गोळ्या औषध खाल्लं, इंजेक्शन घेतलं की फरकच पडत नाही. बरोबर. त्याचं कारण त्याची जी गादी असते बरीच फाटून बाहेर आली. गादी बाहेर आल्यामुळे तिथून रक्तपुरवठा कमरापासून मांडी, गुडघे, पोट टाचलेला रक्तपुरवठा होतो. म्हणून कमरापासून तुमचे दोन्ही पाय दुखणार, जड पडणार, रग लागणार, कळ लागणार, मग येणार, जास्त चालता येणार नाही, जास्त उभं राहता येणार नाही, जास्त मांडी घालता येणार, जास्त गुडघ्या बसता. हे तुम्ही मला सांगायला पाहिजे, मी तुम्हाला सांगतो. बरोबर का चुकीचं? आता यालाच म्हणता येईल सायटिका प्रॉब्लेम. त्याच्यावरती मरेपर्यंत जरी गोळ्या औषध खाल्ल्या, आजार गोळ्या औषधाने बरा होत नाही. जसं एकदा बीपी डायबिटीज आजार लागला तो मरेपर्यंत असतो, तसा हा एकदा आजार लागला तो मरेपर्यंत असतो. पण त्याला तुम्ही नियमात राहिलं, तुम्हाला त्याचे नियम समजले, पथ्य समजले, तुम्हाला ते त्रास देत नाही. पण तुम्हाला जर नियम नाही समजले, तुम्ही किती पण ट्रीटमेंट घ्या, त्याला उपयोग नाही. त्याला नियम महत्वाचे. जसं की डायबिटीज झाल्यानंतर तुम्ही नुसतं गोळ्या खाल्ल्या आणि त्याला नियम पथ्य नाही पाळले, डायबिटीज वाढणारच आहे. बरोबर. तसं मणक्याचा आजार आहे, तुम्ही त्याच्या नियमात राहिले, माझ्याकडून 10 दिवसाची प्रोसेस झाली, तुम्हाला मरेपर्यंत हा त्रास देणार. माझ्याकडे कोणत्याही डॉक्टर जायची गरज नाही. पण तुम्हाला याची नियमच माहिती नाही, ते फॉलो करत नाही, म्हणून हा त्रास तुम्हाला परत देतो. आता हे कमराला नियम आहे, इथून पुढे फालतू झोपायचं नाही, 30 डिग्रीत बसायचं, झोपायचं नाही. 30 डिग्री म्हणजे कसं, खुर्ची बसले, शीट पुढे घेऊन लांब पाय करून खुर्ची टेबलावर बसायचं नाही, झोपायचं नाही. बऱ्याच वेळ काय होतं, खाली बसले तुम्ही लांब पाय करून बसता, थोडी शीट पुढे घेऊन. दुसरं, आंबट, वातळ, गॅस, ऍसिडिटी, पित्त होतील, अशा काही गोष्टी खायच्या नाही, प्यायच्या नाही. दुसरं, फालतू झोपणं बंद, 30 डिग्रीत बसणं बंद, कमराला कळ लागेल, झटका बसेल, अशा गोष्टी करणं बंद. मग जाड गादी असेल, जाड सोपा असेल, बसल्यावर खड्डा पडेल, अशा गादीवर सोप्यावर बसायचं नाही, झोपायचं. दुसरं, गुडघ्यावर जास्त बसणं, मांडी घालणं जास्त टाळायचं. हे झाले कमरेचे नाही. दुसरं, मानेमध्ये पण 2 ठिकाणी प्रॉब्लेम असल्यामुळे तिथून रक्तपुरवठा पण एका हाताला होत नाही, म्हणून हात दुखे, जड पडेल, रग लागेल, कळ लागेल, मग येते. हाताला झटका देणार, मानेला झटका देणार, उशा 2-2 घेतल्याने हा प्रॉब्लेम होतो. त्या कुशी जास्त झोपल्याने त्रास होतो, उठताना बसून तोच हात खाली टेकवल्याने त्रास होतो, डोक्यावर वजन खांद्यावर घेतल्याने हा त्रास होतो. तर याला या गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवायच्या. दुसरं, मानेला झटका द्यायचा नाही, डोक्यावर खांद्यावर 15 किलोच्या पुढे वजन उचलायचं नाही, कमरासाठी पण 15 किलोच्या पुढे वाकून वजन उचलायचं. या गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवायचं. एकदा 3 दिवसांनी बराच फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. पण माझ्या हातात 50% तुमच्या हातात. जेव्हा हे कॉम्बिनेशन मॅच होईल तेव्हा तुम्ही आजारापासून मुक्त होता. पण माझ्याकडे हे 80% रिकव्हरी, 20% हे तुमच्या हातात आहे. 20%चं 100% परत त्रास कधी होईल तुम्हाला पण जमणार. म्हणून या गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवायच्या. याच्यावरती मरेपर्यंत जरी गोळ्या औषध खाल्ल्या, हा जर गोळ्या औषध बरा होत नाही. कारण की जसं ऑपरेशन मध्ये फक्त ती गादी कट करतात, पण खाली आलेला मणका ऑपरेशन नाही, तो सेट नाही करता येत. जर करायचंय त्याला क्लिप टाकावं लागते, क्लिप टाकून स्क्रू वगैरे मारून तो सेट करता येईल. पण ते करून पण ते ऑपरेशन खूप घाण असतं. म्हणजे काही गोष्टी तुम्हाला मोटरसायकलीचा प्रवास टाळावा लागेल, झटकावर बसेल अशा गोष्टी टाळावं लागेल, वजन उचलणं टाळावं लागेल कायमच. आणि त्याच्यामध्ये किती सक्सेस रेट किती येईल हे पण लगेच सांगू शकेल. याला सांगतो तसं करायचं. ओके, फालतू झोपा. म्हणजे मानेचा प्रॉब्लेम, सर्व्हिकल स्पॉन्डिलोसिस, कमरेचा सायटिका प्रॉब्लेम. पण ह्या गोष्टी जसं की कम्प्युटरचे 2 प्रकार आहे, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. तसे मणक्याचे शरीराचे 2 प्रकार असतात, इनपुट आणि आउटपुट. पण याला आउटपुट हा प्रकार आहे हार्डवेअरचा, त्याला मॅन्युअली ट्रीटमेंट पाहिजे. पण तुम्ही काय करता, गोळ्या औषधं खाता. अशी जगात कोणची गोळी आहे की गोळी खाल्ल्यानंतर जागेवरून स्लिप झालेलं मणका
त्याच्या पूर्वस्थिती मला शक्य त्या गोळ्यांचा पण फायदा होत नाही. कसं ह्या गोळ्या आजारावरती तुम्ही जे इंजेक्शन कमरामध्ये घेतलेलं का? ओके, ब्लॉक म्हणतात त्याला. त्याचा काय फरक? केवढ्याचं घेतलं त्याने? ओके, किती दिवस झाले त्याला? 22,000 इंजेक्शन. आणि किती दिवस फरक जाणवला त्याचा? ओके. तुमचे MRI केलाय तुम्ही? त्याच्यात जे मी सांगितलं बरोबर आहे का चुकीचं आहे? हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं C45 C56 कमरामध्ये L45 L5 असं. एवढं ऑपरेशन सारखी एवढी काही गरज नाहीये याच्यामध्ये. त्रास होतोय पाहिजे. एक सोपं उदाहरण आहे. एखादा MS MD डॉक्टर व्हायला कमी कमी 2 कोटी खर्च आहे. खरं खोटं आहे? त्याच्यानंतर हॉस्पिटल टाकायला कमीत कमी 10 कोटी खर्च आहे. आणि दुसरं हॉस्पिटल चालवायला दिवसाचा खर्च 50,000 रुपये पडतात. तर तुम्हाला मला एक सांगा, तर तुम्ही जर सर्जन डॉक्टर गेले तर सर्जन डॉक्टर हा मेडिसिन देऊन बरं करण्यासाठी नाहीये, तर तो ऑपरेशन करून बरं करण्यासाठी तो शिकलेला आहे. तर तुम्ही जर सर्जन डॉक्टर गेले तर मला एक सांगा, तर तुम्हाला 2 आणि 5 हजार का बरं करेल? खरे खोटं आहे? तर तो तुम्हाला ऑपरेशनच सांगेल. त्याची चुकी नाही, त्या डॉक्टरांची चुकी नाही. आता तुम्ही माझ्याकडे आले, माझं जरी इच्छा झाली तुमचं ऑपरेशन करायचं, मी ऑपरेशन करू शकतो का? नाही करू शकत. मी तुम्हाला माझ्या पद्धतीनेच तुम्हाला बरं करणार आणि त्याचा प्रयत्न करणार. पण तेच जर तुम्ही सर्जन डॉक्टर गेले तर तो डॉक्टर त्याची जरी इच्छा असली तुम्हाला गोळ्या औषधांनी रिकवर करायची, पण मग तुमची त्यांना जर वाटतंय तर हे पेशंट ऑपरेशन करू शकतात, तुमचं ऑपरेशनच करणार. चुकी तुमची असणार, त्यांची नाही. असं म्हणून योग्य इलाज योग्य डॉक्टर योग्य वेळेत केला पाहिजे. आता माझ्याकडे जवळ 4,500 ऑपरेशन कॅन्सल झाले आता. घाबरू नका, इकडे मान करा. या गोष्टी मी ऑनलाईन टाकल्यानंतर तुम्ही आयुष्यभर त्या लक्षात ठेवायच्या आणि बघत राहायचं. जर तुम्ही याच्यातल्या गोष्टी विसरल्या तर तुम्हाला जगात कोणीही बरं नाही करू शकत. हात खाली घ्या. आमचं काम आम्ही करणार आणि तुम्ही आम्हाला विसरले, आमचे नियम विसरले. बरेच पेशंट येत होतो, आमचे नियम विसरले की दुखणं चालू. आणि लक्षात ठेवून किती लक्षात ठेवणार आहे सगळ्या गोष्टी? 2-3 गोष्टी लक्षात आले, बाकीचे सगळे विसरून जाणार. खरं आहे खोटं? खुशी होतो माझ्याकडे काम करा, माझ्याकडे सारखं पण खरं असे राहतात. रिलॅक्स एकदम. पायकडे डोकं तिकडे करा. याच्या आधी एवढं समजून किती डॉक्टरांनी सांगितलं? जे मी जे समजून सांगितलं. रिलॅक्स. मॅडम सरळ डोकं इकडे, पाय तिकडे करा. इकडे डोकं करा, सरळ डोकं. तुम्ही 1 मिनिट होता. इकडे 1 मिनिट. वरती मानव, खाली मान. वडील घाबरू नका. रिलॅक्स.